ओके. ओके. सो कालचा जो टास्क अनकम्प्लीट राहिला आहे आणि जो आजचा टास्क आहे तो सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी नोटबुक आणि पेन आवश्यक घेऊन ठेवा. जर पट्टी असेल म्हणजे तुम्हाला फटाफट जर हाताने साधा रफली रेषा होळायला कोणाला प्रॉब्लेम असेल तर पट्टी पण घेऊन ठेवा. ओके ना. एक स्वतःच पाऊच असलं पाहिजे, त्याच्यावर पेन्सिल शार्पनर सर्व असलं पाहिजे. सो फर्स्ट थिंग, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. जाऊया पुढे आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. ओके. 94 -33. थोडस स्लो घेतो मी, सर्व ताईंचा स्पीड मॅच होईल असं. +6. 6 बोललो मी. +6 म्हणजे युनिट रॉडवर. ओके. -66 +77 +10 -33 +11. -33 सांगितलं होतं मी, त्याच्यानंतर +11 सांगितलं. +2 -68. -68. -68 बोललो मी. -68 बोललो. आणि सुनीता नागरगोजेताई, आन्सर इज 0. आन्सर इज, आता तुमचा 1 कसं काय आला मला माहित नाही. आन्सर इज 0. ओके. एक अजून कॅल्क्युलेशन थोडंसं ट्यून करतो आणि मग आजचा जो आपला पार्ट आहे त्या पार्टवर फोकस करू. आणि हे जे मी आत्ता जे काही तुम्हाला विचारतोय हे तुम्हाला पण विचारता आला पाहिजे. तुम्हाला पण तसं थिंकिंग अप्रोच तयार करता आला पाहिजे. जर या लेवलला, आत्ता जे आपण लेवल आहोत, पुन्हा परत सांगतो, या लेवलला फार इम्पॉर्टंट आहे. कारण ही लेवल जर तुम्हाला सिस्टमॅटिक जमत असेल, तुमचे फिंगरिंग मुवमेंट होत असेल, तुम्हाला नंबर सिस्टम समजत असेल, कारण याच्यात काय 99 पर्यंत आपण प्रत्येक नंबर घेतोय. जर तुम्हाला नंबर सिस्टम समजत असेल, जर तुम्हाला जे आधी बोलतोय ते बरोबर तुम्ही 10च्या रॉडवर ऍप्लिकेशन करत असाल, जे नंतर शेवटी बोलतोय ते तुम्ही युनिट रॉडवर ऍप्लिकेशन करत असाल. पण व्हिडिओमध्ये मी काही ताईंचं बघतो, समजा मी 13 सांगितला, 13 सांगितला, तर ते खूप साऱ्या ताई 3 पहिले ओपन करतात, नंतर 10 ओपन करतात. -12 सांगितला तर -2 आधी करतात, नंतर -10 करतात. हा जो अप्रोच आहे हा थोडासा रॉंग आहे. आणि म्हणून रॉंग अप्रोच मध्ये जर मी खूप तुम्हाला पिकअप केलं डायरेक्ट, एक बघ परत सांगतो मी, जस्ट माहीत असावं म्हणून, एवढं ब्रेन ट्रेनवर जेवढी ट्रेनिंग आहे, हे कुठल्याच अख्ख्या जगात सांगतो पुन्हा परत मी, असं छोटं मोठं मी नाही सांगत, महाराष्ट्र, भारत, नाशिक असं नाही. जगातल्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये अबॅकसवर एवढी ट्रेनिंग दिली जात नाही. परत सांगतो. 40,000 रुपये भरायचे, 3 दिवस ट्रेनिंग दिली जाईल. पहिल्या लेवलचं ट्रेनिंग झालं, परत सांगितलं जाईल 25 ऍडमिशन करा. 25 ऍडमिशन करणं 3-3 हजार रुपये घ्या, त्याच्यातले 15% आम्हाला द्या. आम्हाला त्याच्यातले 600 रुपयाप्रमाणे आम्हाला द्या. जर 25 ऍडमिशन झाले तर दुसऱ्या लेवलचं ट्रेनिंग दिलं जाईल. तर दुसऱ्या लेवलचं बुक दिलं जाईल. परत सांगतो कशी सिस्टम कशी असते. म्हणून जेव्हा आपण फॅमिलियर आहोत, तेव्हा या फॅमिलियरचा पण आपल्या काही बेसिक कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे बेसिक माझ्या पण काही जबाबदारी आहेत, या जबाबदारीची सर्वांना जाणीव असावी म्हणून सांगतोय. बाकी काही नाही, उद्देश माझा दुसरा काही नाही. कारण तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर व्हाव्यात. पण मार्केटमध्ये जे चालतं ते तुम्हाला जर माहीत असलं आणि जर माहीत करून घ्यायचं असेल तर जरूर परीक्षा घ्या. कारण अनुभव आल्याशिवाय घरातल्या व्यक्तींची व्हॅल्यू कळत नाही. म्हणून खूप साऱ्या ताई रेग्युलर क्लास अटेंड करत नाही. आधी समजा 60 होत्या, आता 40 आहेत. तर हे जस्ट व्हॅल्युएशनसाठी सांगतोय. आणि काही प्रॉब्लेम नाही. सो पुढे जाऊया आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. एक लास्ट कॅल्क्युलेशन आणि मला आजचा जो कन्सेप्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे मला. ओके. ओके. 28 -3 सायली कदम ताई, तुमचे मला फिंगर्स दिसले पाहिजे. ते पिल्लू नाही दिसलं तरी चालेल. कारण तुम्ही तुम्ही शिकल्यात तर तुम्ही हजारो पिल्लांना शिकू शकतात. हे मला माहिती आहे. म्हणून तुम्ही परफेक्ट शिकल्या पाहिजे. म्हणजे हजारो पिल्लं तुमचे शिकतील. ओके ना. माझा हा उद्देश आहे. ओके. ओके. ती बसली तर काही प्रॉब्लेम नाही, पण पहिले तुम्ही परफेक्ट मला झालेल्या दिसल्या पाहिजे. सेट द झिरो. सेट द झिरो. सेट द झिरो.
28 -3, मी असंच सांगितलं होतं मला वाटतं, आणि 25 उत्तर होतं. बरोबर आहे. ओके. +53 +21 -68. सुनीता नागरगोचे ताई, तुमचा मोर वेगळा येतोय आणि बाकीच्या ताईंचा मोर वेगळा आहे. ते मोर मोर डिझाईन होण्यासाठी जे आधी सांगितले ते डिसिप्लिन फॉलो करा. करंगडी आणि अंगठा क्लोज होतो 6 साठी, म्हणजे 60 साठी किंवा 6 साठी. थोडंसं डिसिप्लिन फॉलो करा, म्हणजे नंतर अडचण येणार नाही. म्हणजे असा जर असेल तर -60 असा होईल, असा नाही होणार. प्लीज -60 असा होईल. ओके, प्लीज प्लीज. ओके. सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो. अ, अ, जयश्री बारीताई, तुमचा पण 60 असाच होता का? असाच होता. तुमचा मोर पण अजून शहाद्यामध्ये असा नाही. शहाद्यामध्ये, नाशिकमध्ये वेगळा नाहीये. सगळ्या जगाभरात जरी तुम्ही दुबईला जरी असाल तरी तुम्हाला, ठीक आहे, शहाद्याला सोन्याची खाण आहे, पण प्लीज तिथला पण 60 असाच मायनस होतो. इकडे लक्षात असू द्या. हा, कारण गुजर लोक आहेत ना तिथं, असं म्हणतात की आम्ही आम्ही जेव्हा आयटीआय करत होतो ना, तेव्हा आमचे 2-3 क्लासमेट होते. ते म्हणायचे आमच्या गावात प्रत्येक उकरड्यावर फोर व्हीलर आहेत. काशे पण गाव आहेत शहाद्यामध्ये, आहेत, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे उकिरड्यावर फोर व्हीलर लावायला जागा नाही लोकांना, एवढ्या फोर व्हीलर आहेत का. म्हणजे 30 वर्षापूर्वी जेव्हा मी आयटीआय करत होतो, 1990, 1988-89 ला, तेव्हा मला वाटतं आमचे मित्र सांगायचे की आमच्या शहादाला एवढ्या गाड्या आहेत. तर उकिरड्यावर लोक गाडी लावतात, म्हणजे एवढं श्रीमंत गाव आहे. म्हणून महाराष्ट्रातलं किंवा धुळे जिल्ह्यातलं दुबई म्हटलं तरी चालेल. शहादा फक्त आता बारीताई कधी बिस्किट घेऊन कधी ऍडमिशन करून घेतात त्याची वाट बघतोय आपण. ओके ना, एक बिस्किट 1 ग्रामचं आणि एक मुलाचं ऍडमिशन, असं काहीतरी नवीन स्कीम राहू शकते तिथं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 63 -3 +20 -30 +5 +22 -66 +3 -4 +9. वंडरफुल. ज्या ताईंनी प्रामाणिकपणे गेले 4 दिवस प्रामाणिकपणे दळण दळलेलं असेल, प्रामाणिकपणे. हा, दळण दळण्याचे पण प्रकार आहेत सुनीताताई. प्रामाणिकपणे करणं, नुसतं जाऊ द्या बाबा त्याला काम नाही म्हणून आपण काहीतरी करतोय म्हणून करायचंय असं नाही. प्रामाणिकपणे दळण दळलेलं असेल तर आन्सर इज द 1919 सर्वांकडे असेल. आता हा पार्ट इथं थांबवतो, प्लीज इकडे लक्ष द्या. आजचा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे. थोडासा माइंडसेट अप्रोच सेट करायचा सर्वांचा. मी आता जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतोय किंवा आपल्या क्लासमध्ये खूप काही सिनियर ताई असतील, त्यांना जरी मी तुम्हाला विचारायला सांगितलं, ते पण तुम्हाला माझ्यासारखं कॅल्क्युलेशन विचारतील. बिकॉज ऑफ त्यांनी खूप वेळा मुलांना शिकवलेलं आहे, खूप वेळा प्रॅक्टिस केलेली, आणि प्रामाणिकपणे प्रत्येक बॅचमध्ये मी जेव्हा जेव्हा त्यांना टास्क देत गेलो, त्यांनी प्रामाणिकपणे तो टास्क कंप्लीट केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये पण काय असतं की मॅच्युरिटी असते. मॅच्युरिटीनं एक ऍक्सेप्टन्स लेवल असतो की मला हे शिकायचंय, मला हे समजतंय, मी हुशार आहे, मी शूर आहे, मी सर्व काही करू शकते. जर हा अप्रोच तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्व करू शकतात. पण तुमच्याकडे जर असं असेल, या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह अप्रोच आहेत. म्हणजे काय, मला समजत नाही, मी कसं करू, मला तर काय कळत, मी कालचा क्लास केला नाही, मग मी कसं करू शकते, माझ्याकडे नोटबुक नाही, माझ्याकडे आज लाईटच नाही, माझा नेटवर्कच डाऊन आहे. पीपल आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहे. मला पण प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पण प्रॉब्लेम आहे, प्रत्येक फॅमिलीतल्या मेंबरला प्रॉब्लेम आहे. बट इन हाऊ कंडिशन मध्ये आहे, त्या सिच्युएशन मध्ये वी कॅन स्ट्रगल. स्ट्रगल म्हणून आपण सांगत असतो, देवाला रोज सकाळी म्हटलं पाहिजे, देवा माझ्या नशिबी स्ट्रगल दे, मला अजून कणखर बनव, अजून सामर्थ्य दे, की मी प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकतो. तर जरूर मनुष्य अजून इंडिपेंडन्स, सेल्फ डेव्हलप होण्याचं हे सर्वात मोठं साधन आहे. आणि म्हणून आपले नेक्स्ट जनरेशन असेल किंवा आपल्या फॅमिली मेंबर्स असेल, प्रत्येकाला पण हा नियम लागू होतो. आणि जरूर स्ट्रगल केल्याने तुमचं प्रत्येकाचं डेव्हलपमेंट होतं. म्हणून जी काही कंडिशन आहे आपली, त्या कंडिशन मध्ये आपल्याला स्वतःला, एक आपल्या ब्रेनला एक मेसेज गेला पाहिजे की मी स्ट्रगल करणारी व्यक्ती आहे. आणि त्या ब्रेनला सांगायचं, बेट्या तू तर एवढाच आहे, पण माझं शरीर केवढं मोठं आहे,
तुझं माझ्यावर नाही चालणार, मी तुला सांगेल तशी कमांड तुला ऐकायची आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की तो पण आपल्याला कंट्रोल करतो, आपल्याला पण ते कंट्रोल करता आलं पाहिजे, आणि छानपैकी आपल्याला राईट टाइम राईट सिच्युएशन नुसार निर्णय घेता आले पाहिजे. म्हणजे याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणून म्हणून आपण असं म्हणतो की प्रत्येकाने पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह सूचना दिल्या पाहिजे, की येस मला समजतंय, मी समजून घेते, मी हुशार आहे, आणि मी मेहनती आहे, मी सर्व गोष्टी समजून घेऊ शकते. सो आता थोडासा पुढच्या टप्प्यात जातो, की हेचे मी कॅल्क्युलेशन विचारत होतो, आणि मी असं पण सांगितलं की वैशाली ताई, तुम्ही जर रोज क्लास करत असाल तर मोबाईल कसा ठेवायचा आहे मी रोज सांगत असतो, पुन्हा आज सांगायची गरज नाही. गीता पाटील ताई, तुम्ही पण रोज मराठी समजतो तुम्हाला सर्वांना. सो पुन्हा परत दोघं पाटील ताई. सो पुन्हा परत मी हे सांगत होतो की माझ्या समोर कुठलाही पेपर नाही, नोटबुक नाही, काही नाही. मला 4 5 8 लेवलचं जेवढं मला शक्य होतं, जेवढं मला पॉसिबल होतं, मी पण गेल्या 17 वर्षात शिकतोच आहे. म्हणून प्रत्येकाने शिकण्याचा एक अप्रोच, एक क्रिएटिव्ह अप्रोच असला पाहिजे. तर तुम्हाला प्रत्येकाला मला आज हे शिकवायचंय की माझ्याकडे दोघं फिंगर्सवर झिरो आहेत. प्लीज लक्ष द्या, सर्वजण करून घ्या, झिरो करून घ्या. दोन्ही हात सरळ सरळ करा, झिरो करून घ्या. आणि फॉर एक्झाम्पल कुठलाही अंक बोललो मी, लहान मुलं असतील तर साधारण ER वॉर्डवर जास्त कॅल्क्युलेशन असतील, मोठे मुलं असतील 2 लेवल मी तुम्हाला पॅरलली शिकवतोय, झिरो मधल्या पण 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवतोय. तर राजश्री ताई, तुमचं पार्सल मिळालं का तुम्हाला? तुम्ही घरी आल्या म्हणजे मिळालं, म्हणजे वेळेत पोहोचलं, ठीक आहे, वंडरफुल. सो प्लीज इकडे लक्षात द्या की हा युनिट रॉड आहे, आणि या युनिट रॉडवरचे छोटे छोटे कॅल्क्युलेशन असू शकतात. पण म्हणून आपल्याला दोन्ही रॉडवरचे शिकायचे आहेत, कारण आपण टीचर आहेत, आपल्याला एवढा वेळ जायला नको. फॉर एक्झाम्पल मी 3 म्हटलं, प्लीज इकडे लक्षात द्या, 3 करून घ्या सर्वजण. 3 करून घ्या. 3 करून घ्या तुमच्या राईट हँडवर. तुमच्या राईट हँडवर माझा उलटा दिसतो तुम्हाला, म्हणून 3 करून घेतली. मग प्रश्न येतो की मी या 3 नंतर मी काय बोललं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे, मी काय बोललं पाहिजे. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. हे पॉसिबिलिटीज आपण समजून घेऊ, की आता आपण कुठल्याही पद्धतीचे फॉर्म्युले यूज करत नाही, डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन करतोय. म्हणून जर तुम्हाला कोणी विचारत असेल तर त्याला सांगा, बाबा नो प्रॉब्लेम, मी माझ्याकडे जे काही मला लिहिलेले आहेत किंवा मला जे काही मला प्रॅक्टिस पेपर येत आहेत त्याच्यातून तुम्ही जरूर विचारा. आणि ते तुम्हाला पण विचारता आले पाहिजे, कारण तुम्हाला पण व्हिडिओ बनवता आले पाहिजे आता विद्यार्थ्यांबरोबर. आतापर्यंत हा 4था 5वा दिवस आहे. मागच्या बॅचचा माझ्याकडे 550 आतापर्यंत व्हिडिओ जमा झाले होते. मी अजून वाट बघतोय, या ताईंना सुट्ट्या आहेत का खूप बिझी आहेत मला माहित नाही, का शिकवत नाही, का व्हिडिओ तयार होत नाही माहित नाही. पण समथिंग इज, मे बी कदाचित सर्वांचे व्हिडिओ तयार असतील, ते अजून म्हणजे फायनल फिनिशिंग साठी ठेवले असतील. पण बघूया आपण अजून कोण कोण किती क्रिएटिव्ह आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की जेवढं तुम्ही लगेच डिलिव्हर कराल, लगेच तुमचं स्टार्टअप होईल, तेवढं पुढे जाताना मजा येईल. सो पुन्हा परत 3 होता. आता मी काय विचारलं पाहिजे, हा एक मनात प्रश्न येतो. मी जर मला ऍडिशन करायचं असेल तर मी +1 करू शकतो, बघा सर्वांना पॉसिबल आहे, +1 बोलू शकतो. जर मला बोलायचं असेल तर मी 5 बोलू शकतो. मला जर प्लस करायचं असेल तर मी 6 करू शकतो. जर युनिट रॉडचा फक्त जर विचार केला, सर्वजण प्लीज प्रॅक्टिकली माझ्याबरोबर हात वरती करा आणि प्रॅक्टिकली ऍक्शन करा. अर्चना ताई गायकवाड, तुम्ही पण जरा प्रेझेन्स मध्ये राहा. सांगताना उद्देश असा आहे की मी +1 करू शकतो, +5 करू शकतो, आणि +6 करू शकतो. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. जर माझ्याकडे 3 आन्सर आहे, तर इमिजिएटली मला आठवलं पाहिजे की मी आता 3 गोष्टी विचारू शकतो. मी +1 करू शकतो, नाही तर +5 करू शकतो, नाही तर +6 करू शकतो. यांच्यापैकी काहीतरी एक कमांड दिली आपण. किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर काय काय करू शकतो, मनात प्रश्न विचार करा. -1 करू शकतो, -2 करू शकतो, किंवा -3 करू शकतो. याच्यापैकी काहीतरी मी एक कमांड देऊ शकतो. हे आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे. याला म्हणतात पॉसिबिलिटीज. पुन्हा परत एकदा, 3, आणि आपल्याला वाटलं की काय सांगायला पाहिजे, +6 सांगायला पाहिजे, तर मी +6 सांगितला. 3 पॉसिबिलिटीज होत्या, +1, +5 आणि +6. त्याच्यापैकी एक पॉसिबिलिटीज आपण वापरली, +6 केला. आता पुन्हा मला प्लस करायला पॉसिबल आहे का युनिट रॉडवर? लगेच उत्तर आलं पाहिजे, नो. आता मी युनिट रॉडवर प्लस करू शकत नाही, कारण तिथं काहीच अवेलेबल नाहीये. पण वैशाली पाटील ताई, जरा प्रेझेन्स राहा क्लासमध्ये. ओके, लिहायला नाही सांगत आहे मी, असं करायला सांगतोय. सो प्लीज, मी आता सांगितलं की इथं प्लस करायला माझ्याकडे काहीच अवेलेबल नाहीये. पण जर मला
कमांड द्यायची असेल, सिनियर मुलं असतील तर मी +20 करू शकतो, +10 करू शकतो, +90 करू शकतो, +50 करू शकतो, +60 करू शकतो, +90 करू शकतो. जे काय पॉसिबिलिटीज, इथं भरपूर पॉसिबिलिटीज येते. क्लिअर आहे? म्हणजे ह्या तुम्हाला लक्षात आलात की तुम्ही करू शकता. पण जर माझ्याकडे लहान पिलं असतील, लहान लहान पिलं आहेत क्लासमध्ये विद्याताई, तर मग आपण काय करू शकतो? 9च्या ठिकाणी मला फक्त आता सबस्ट्रॅक्शन पॉसिबिलिटीज आहेत. मी -1 करू शकतो, -2. बोला माझ्या बरोबर मनातल्या मनात, फक्त बसू नका. पाठीचा कणा सरळ ठेवा. हा, बारीताई, जयश्रीताई, तुम्ही भरपूर स्ट्रॉंग आहेत, पाठीचा कणा सरळ ठेवा. काही आधाराची गरज नसते शरीराला. त्याला विनाकारण आपण लुळं पांगळं करत असतो आणि नंतर ते पेन करतो. मग आपण म्हणतो पाठी, माझी मान का दुखते? कारण मानेला तुम्ही 2-2 तास आधार देऊन ठेवला होता. आता तिला आधाराशिवाय एकटे उभं राहायची माहीत नाही राहिलं. म्हणून शरीर पाठीचा कणा सरळ ठेवला तर 138,000 बरे होतात. तो नंतर लेक्चरमध्ये कधीतरी सांगेल. पण आता पाठीचा कणा तरी सरळ ठेवायला शिकू आपण पहिले. सो प्लीज. सो 9 होता. आता मला -1 करू शकतो, -2 करू शकतो, -3 करू शकतो, -4 करू शकतो, -5 करू शकतो, -6 करू शकतो, -7 करू शकतो, -8 करू शकतो, -9 करू शकतो. या सर्व पॉसिबिलिटीज आहेत. आणि कुठलंही ऍप्लिकेशन तुम्ही बोललात, 9 आहे. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं -3. आता पुन्हा परत तुमच्याकडे 6 आहे. मग पुन्हा परत तुम्हाला पॉसिबिलिटीज लगेच आठवल्या पाहिजे, की माझ्याकडे अजून 3 पॉसिबिलिटीज आहेत. 1, 2 आणि 3. या पॉसिबिलिटीजवर तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन आणि छानपैकी मेंटल अरिथमेटिक होतं. आणि हे जर तुम्ही शिकलात, तर तुम्हाला आता जी काही लेवल 0 आहे, लेवल 0 सिनियर आणि ज्युनियर, याचे उत्तर तुम्हाला नोटबुक पण बघा. तुम्ही अजून बिगनर आहात, तुम्ही आता जस्ट जॉईन केलंय. ही ही एक साधना आहे, ही एक तपश्चर्या आहे, ही एक प्रॅक्टिसचा पार्ट आहे. तुम्ही म्हणाल, अहो मग आमच्या डोक्यातच उतरत नाहीये. डोक्यात कधी उतरेल? जेव्हा आपण कोणाला तरी शिकू. डोक्यात कधी उतरेल? जेव्हा तुम्ही आतापर्यंत 4 क्लासेसची डिसिप्लिन 100% फॉलो करत असाल. डोक्यात कधी उतरेल? आतापर्यंतचं दळण तुम्ही प्रामाणिकपणे 4 वेळा दळून चुकलेले असणार, तर त्याची चव चांगली लागणार. हा, प्रॅक्टिकली सांगतो. थोडं आपला घरगुती भाषेत सांगतो. म्हणजे जर तुम्ही कंजूशी करत असाल रोज, जे मी जीव तोडून सांगतोय भाऊ म्हणून, जर तुम्ही कंजूशी करत असाल, तर मात्र मला उमजत नाही, मला समजत नाही. याच्यासाठी एकच मंत्र आहे, की रोजच्या रोज तुम्ही जो काय आपण शिकतोय, त्याला तुम्ही पुन्हा परत फॉलोअप घेऊन. कारण आपली अपेक्षा आहे, असं नाही की तुम्ही तोडके मोडके काहीतरी टीचर झालात आणि काहीतरी करायचं म्हणून करायचं नाहीये. मला बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर पाहिजे तुम्ही. आणि जर बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनलात, तर आपलं नाणं खणखणीत असतं. 10 मुलं असू द्या, 100 मुलं. आता ठीक आहे, आमच्या जयश्रीताईंनी आत्ताच 1 महिन्यापूर्वी क्लास केला आणि त्यांच्याकडे 160 ऍडमिशन झाले. ठीक आहे, तो त्यांचा पार्ट आहे, तो त्यांचा डेडिकेशनचा पार्ट आहे, तो त्यांचा मेहनतीचा पार्ट आहे, तो त्यांचा अप्रोचचा पार्ट आहे, त्यांचं लोकांशी कनेक्टचा पार्ट आहे. बट तुमचा पण पार्ट, 10 जरी मुलं असले, 5 जरी मुलं असले, पण त्यांना आपण तेवढ्याच एनर्जीने, तेवढ्याच अप्रोचने, तेवढ्याच प्रामाणिकपणे आपण शिकवलं पाहिजे. हे पहिले तुम्हाला ऍग्री पाहिजे. सो पुन्हा परत आपण थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. समजलं तुम्हाला काय, व्हॉट इज द पॉसिबिलिटीज काय असते? दोन्ही रॉडवर कुठलाही अंक घेतल्यानंतर मला लगेच पण याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ती प्रॅक्टिस कशी करायची, ती आपण एका सीटवर बघूया प्लीज. ओके. सो काल आपण थोडंसं मला कोणीतरी सांगेल, फक्त एकच जण प्रेझेंटेशन. रुपालीताई दिसतंय का? राणे, रुपालीताई, प्रेझेंटेशन दिसतंय तुम्हाला? म्हणजे पुढे जायला मला. हम्म. रुपालीताई. दिसतंय सर. ओके. सो आपण काल दिसतंय या पिल्लूला मी काही मेंटल अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करायला लावले होते, त्याने केलेत. आणि आपल्याला हे कॅल्क्युलेशन पण करायचे होते, ते पण आज करायचे आहेत. आपण काही हायर साईडचे व्हिज्युअलायझेशन केले, की आपण हंड्रेड्स आपण रॉड समजून घेतला होता. आणि मग जेव्हा 10 आणि युनिट रॉड, त्याच्यानंतर फ्लॅश कार्ड समजून घेतले होते. आणि हे हे बीट्स मुवमेंट समजून घेतले होते. आणि या बीट्स मुवमेंट मधून आपण नंबर सिस्टम समजून घेतले होते अबॅकस टूलवर. स्वातीताईंचा व्हिडिओ बघितला होता, की त्यांनी डेडिकेटेड हे 2 पिल्लूंचा, म्हणजे घरातले 2 पिल्लू पण कसे एकमेकाशी, म्हणजे हे सर्व दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे, की तुमचे व्हिडिओ सुरू झाले पाहिजे, तुमचे व्हिडिओ बनवायला स्टार्टअप झाला पाहिजे. हाच उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण एक आजी आजोबांचा व्हिडिओ बघितला होता, पारक आजी आजोबांचा. आणि त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ बघितला होता चेन्नईचा, की काही नसताना मर्यादाच्या पलीकडे बहाणे असतात. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही.
एनी हाऊ कंडिशन मध्ये सुद्धा आपण अबॅकस प्रॅक्टिस करू शकतो. आणि हीच खरी लर्निंग आहे, हीच खरी स्टाईल आहे. जर तुम्ही या पद्धतीने शिकत असाल तर तुम्हाला कधीच थांबणार नाही तुम्ही. कारण अडचणी प्रत्येकाला आहेत आणि ह्या सर्व अडचणी ब्रेक करण्याचं एक मंत्र म्हणून हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश होता. आणि नंतर आपण एक L0 ज्युनियर हा अप्रोच कम्प्लीट करून घेतला होता. त्याच्यासाठी छोटे मोठे जे काही छोटे आपण L0चं बुक पूर्ण PDF आपण बघून घेतलं होतं क्लासमध्ये. आणि छान इंटरॅक्टिव्ह बुक आहे लहान मुलांसाठी, सुंदर बुक आहे. आणि हे आपल्याला 10 कॅल्क्युलेशन करायचे राहिले होते. आता पुन्हा परत काल काही ताईंचा मला फोन आला की अजून रजिस्ट्रेशन माझं करायचं राहून गेलं 1 तारखेला. अजून रजिस्ट्रेशन आता पण क्लासमध्ये कोणी ऐकत असेल तर अजून पण कोणीही एकाही ताईने रजिस्ट्रेशन केलेलं नाही. मी करायला लावलेलं नाही. पण आज मी आता ड्युटीला जाण्याच्या आधी हा क्लास संपताना एक फॉर्म टाकून देणार आहे. इकडे लक्ष द्या, हा एक असा एक फॉर्म टाकून देणार आहे. हा फॉर्मची प्रिंट करायची. आज उद्या तुम्हाला जसं जमेल तसं प्रिंट करायची. हा समोर फॉर्म दिसतोय हा पण फॉर्म टाकेल मी. हा फॉर्म असा भरायचा आणि त्याच्यानंतर 10,100 रुपयाचा असा स्क्रीनशॉट त्याच्याबरोबर पाठवायचा. ग्रुपमध्ये पाठवला नाही तरी चालेल, पर्सनल पाठवला तरी चालेल. तुम्हाला जसं शक्य तसं पाठवा. उद्या परवा शनिवारपर्यंत, रविवार नंतर 100% जे रजिस्टर पर्सन असतील त्यांचाच क्लास असेल, त्यांनाच ॲपमध्ये एंट्री दिली जाईल आणि त्याच्यानंतरचं पुढचं लेव्हलचं वेदिक मॅथ्सचं रुबिक क्यूबचं नियोजन आपलं पुढे तिथं सुरू राहील. त्याच्यानंतर तुम्हाला असं किट मला लवकर पाठवायचं आहे. हे किट बुक अबॅकस टूल, टीचर अबॅकस टूल तुम्हाला नंतर प्रोग्रामला देणार होतो आपण. बस जर तुम्हाला घाई असेल 15-20 तारखेला तुम्हाला क्लास सुरू करायचा असेल तर जरूर पोस्टाने पाठवून देईल. आणि अशा पद्धतीचा आपला सर्टिफिकेशनचा प्रोग्राम होईल. आपली सध्याची तारीख आहे 16 जून. 16 जून. पण एखादा आठवडा इकडे तिकडे फक्त हॉल बुकिंग करायचा बाकी म्हणून सांगतो. हॉल त्या तारखेला मिळाला तर 16 जून इज द फायनल, नो डाऊट. त्याच्यानंतर अशा काहीतरी क्रिएटिव्ह अप्रोचने काही ताईंनी ऑलरेडी, हे आधीचे आहेत, आधीचे फोटो आहेत. पण त्यातल्या त्यात मला वाटतं एका कुठल्या तरी ताईने, आपल्या ताईंनी पण कोणीतरी बनवून पाठवला. सो हा एक मुद्दाम सांगितलं की अशा पद्धतीने पण पॅशनेटली तुम्ही काम करू शकतात. हे असं एक टूल, जोपर्यंत तुमच्याकडे किट पोचत नाही तोपर्यंत प्रत्येकाला पण तुम्हाला घरी जे काही क्रॅफ्ट्स मटेरियल असेल त्या क्रॅफ्ट्स मटेरियल पासून तुम्हाला पण टूल बनवायचंय. कारण हा हँड्स ऑन प्रॅक्टिसचा प्रकार आहे. जेवढं तुम्ही याच्यात मेहनत कराल तेवढं तुम्हाला, म्हणता ना, स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे. असं एक अहिल्याबाईची एक ओढ मी नेहमी म्हणत असतो की मला ती खूप आवडलेली ओढ आहे. जे आपण स्वनिर्माण करतो ते आपण प्राणापरी जपतो, म्हणजे कुठलीही वस्तू असेल तर. तसंच अबॅकस टूलवर आपण एक एक प्रॅक्टिस करून बघावी, बनवावं. मग त्याची लिंक पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. आणि त्याच्यानंतर आपण ही प्रॅक्टिससाठी, आज आपल्याला कमी वेळ आहे, हा प्रॅक्टिस पेपर मी तुम्हाला ग्रुपमध्ये लगेच जाण्याच्या आधी, ड्युटीला जाण्याच्या आधी किंवा नंतर टाकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला इकडे लक्ष द्या सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या. आता सर्वजण म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल की प्लीज इकडे लक्ष द्या, की तुम्ही सर्वजण अबॅकसच्या बोटांवर, तुमच्या बोटांवर तुम्ही टू करून घ्या. सर्वजण प्लीज, सर्वजण टू करून घ्या. प्लीज टू करून घ्या. आणि माझ्याकडे आता पहिल्या मी असं सांगेल की या टू मध्ये, हा टू आहे ऑलरेडी. आणि या टू मध्ये मला काय ऍडिशन करायचं, टू ऑलरेडी आहे. आणि मला ऍडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं हे मी आजादी तुम्हाला देणार आहे. पण एकेकाला विचारतो आणि मग खऱ्या अर्थाने रुपाली राणेताई तुम्ही मला पहिले दिसतात, अनम्यूट करा प्लीज तुमच्या, लवकर. एक एक जण. त्याच्यानंतर प्रियेका हा धनवटे ताई सर. दिसतायत. रुपाली ताई, मला टू मध्ये तुम्हाला काय प्लस करायचं आणि काय सबस्ट्रॅक्शन करायचं लवकर सांगा. तुम्हाला आजादी आहे, लवकर सांगा फक्त. टू मध्ये टू प्लस करू शकतो. टू प्लस टू करायचं. प्लस ठीक आहे, +2 केलं. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द फोर. फोर. फोर फोर. झालंय सर्वांचं. ओके. त्याच्यानंतर मला दिसत आहेत भाग्यश्री पठाडेताई. भाग्यश्री पठाडेताई, मला सांगा या फोर मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमची इच्छा आहे सांगा पटापट. फटाफट सांगायचं फक्त. हम्म. थोडं फास्ट प्लीज, माईक ऑन करा आता. अडचण येते त्यांना. ठीक आहे, सांगा पठाडेताई. फोर मध्ये मला वन मायनस करायचं आहे. -1 करायचं आहे. ठीक आहे, -1. हम्म. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 3. त्याच्यानंतर मला दिसतायत, पुढच्या दिसतायत मला शुभांगी निकुंभताई दिसत आहेत. शुभांगी ताई, तुम्हाला काय सांगायचंय लवकर सांगा मला. काय ऍप्लिकेशन प्लस करायचं? फाईव्ह. हा, प्लस +5. फाईव्ह. +5. सांगा व्हॉट इज द आन्सर? काय आन्सर आलं तुमच्या बोटांवर? सांगा नाईन. लवकर. हा, नाईन. 9. व्यवस्थित बघा ना. नाईन. सॉरी, एट. एट. हा, व्यवस्थित बघा ना. तुम्ही 9 सांगत होत्या का?
हो. हा, जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके. 8. ओके. त्याच्यानंतर मला दिसतायत एक जस्ट मिनिट हा. मला दिसतायत पूजा वालेकर ताई. मला सांगा ताई, काय तुम्हाला प्लस मायनस काय करायची इच्छा, लवकर सांगा प्लीज. पूजा वालेकर ताई. तर आपण -7 मायनस करू शकतो. नाही, जे काय सांगायचं ते सांगा. 7 काय करायचं ते सांगा. -7 करतो. -7 करायचा. वंडरफुल. -7 केला. आन्सर काय आलं ते सांगा लगेच. तर इज 1. वंडरफुल. ओके. त्याच्यानंतर मला आबोली सोनवणे ताई दिसतायत. आन्सर 1 आहे. काय ऍप्लिकेशन करायचं सांगा. तुमचा आवाज येत नाही आबोली ताई. लक्ष्मी ताई, तुम्ही अनम्यूट करा आणि सांगा. लक्ष्मी ताई, लवकर जरा प्लीज अनम्यूट करा. हा, लक्ष्मी ताई. हा. +5. +5. ठीक आहे. +5. सो व्हॉट इज द आन्सर. 8. आन्सर. हा. 8. 8. 1 इथं आन्सर 1 होतं ना. +5 केला. +5 6. हा, जरा कॉन्सन्ट्रेट ठेवा स्वतःवर. स्वतःच्या फिंगर्सवर, आपल्या व्हिज्युअलायझेशनवर, आपल्या ब्रेनवर भरोसा ठेवा. तो सर्व थोडासा जरा थोडासा मी म्हणून जस्ट चेक करतोय की तुमचं सर्वांचं लक्ष किती आहे. नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर मला रोहिणी बच्छाव ताई दिसत आहेत. रोहिणी बच्छाव ताई, काय सांगाल तुम्ही, काय करायचंय पुढचं ऍप्लिकेशन. +2. +2. +2 करायचंय. सो व्हॉट इज द आन्सर. 8. 8. 8 8. ठीक आहे. सो नेक्स्ट, एक जस्ट मिनिट हा. हा. त्याच्यानंतर 8 आपल्याकडे आन्सर आहे. थोडस मी जस्ट तुम्हाला चेंज करून सांगतो की आपण काय केलं, की आपण एक कॅल्क्युलेशन बनवलं. प्लीज इकडे लक्ष द्या. हे कॅल्क्युलेशन म्हणजे जे काय मी तुम्हाला आतापर्यंत विचारत होतो, सर्वजण सेट द झिरो करा. सेट द झिरो करा. आता थोडासा फास्ट. सेट द झिरो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 + 2 -1 +5 -7 अगेन +5. अरे काय चाललंय ताई. काय ताई, परत करा. सेट द झिरो. एवढंच सिम्पल आहे ना. इव्हनेट रॉडवरच आहे. सेट द झिरो. मला बरेच ताई जरा कन्फ्युज दिसल्या. सेट द झिरो. 2 अगेन +2 -1 +5 -7. -7 ला विचार करावा लागतोय म्हणजे दळण दळलेलं नाही प्रॉपर. हा. +5 +2 आणि आन्सर इज, सर्वांना आन्सर दिसलं असेल, आन्सर इज द 8. म्हणजे मला हे सांगायचा अर्थ असा होता. प्लीज, जरी आपल्याला वेळ कमी असला क्लासमध्ये, सांगण्याचा अर्थ हा होता की आपण अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन, आपल्याला आजचा जो टास्क आहे तो आपल्याला प्रत्येकाला 5-5 कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत. पण अजून पहिले आपण अजून शिकणार आहोत. काही प्रॉब्लेम नाही, घाई नाहीये. अजून दुसऱ्या रॉडवरचे पण आपण शिकू. नो प्रॉब्लेम. दोन्ही रॉडवरचे प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता पुन्हा परत काही ताईंना माझ्याकडनं विचारलं गेलं नसेल, कारण मला कमी ताई दिसत आहेत. सर्वजण दोन्ही हातांवर, जेव्हा गरज आहे मी तिथे इथं आन्सर लिहिलेलं असेल ते आन्सर करून घ्यायचं. माईक ऑन केल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि मग पुढे जायचं. सर्वजण 37 करून घ्या. 37 करून घ्या. हा बघा, 30 लेफ्ट हँडवर आणि राईट हँडवर 7. 37 म्हणजे 37 इथं आन्सर आहे. इथं पहिला पहिला डिजिट 37 आहे. ओके ना. आणि खूप साऱ्या ताईंचं माझं लक्षात असं आलं की हलके पुलके अंक घेत होते. त्यांना 8 6 7 असं जरा मोठे मोठे अंक, जरा त्यांना असं वाटत होतं की जड अंक आहेत का काय. काय नाही, सर्व सोपं आहे. 2 1 5 असे छोटे छोटे अंक घेत होते. नाही, काही बिंदास कुठलाही अंक थोडासा अप्रोच ओके ठेवा, म्हणजे तुम्हाला थोडंसं इझी होईल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 37. आता माझ्यासमोर अनुजा जगडे ताई दिसत आहेत. सांगा ताई, काय ऍडिशन करायचं आणि काय सबट्रॅक्शन करायचं. मी तर दिवसभर शिकवत बसेल, पण तुम्हाला जमलं पाहिजे. जगडे ताई, पहिले माईक ऑन करून घ्या तुमचा. हा. झगडे, अनुजा जगले. हा. हा, काय, ठीक आहे. ओके. हा, बोला. 37 मध्ये काय करायचं सांगाल तुम्ही, सांगा. +6. हा. सॉरी सॉरी +12. +12. वंडरफुल, काय हरकत नाही. +12.
+12 केल्यावर काय आन्सर झालं? आन्सर इज द 49 झालं. आन्सर इज द 49 झालं. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता माझ्या समोर दिसतायत वाघमोडे ताई. वाघमोडे ताई 49 आहे. माईक ऑन करा आणि पुन्हा परत 49 करून काय तुम्हाला काय कॅल्क्युलेशन सांगायचं ते सांगा प्लीज. हा, विचार करून सांगा. वाघमोडे ताई 49 करून घ्या पहिले आणि सांगा काय ऍडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं सांगा. -47. -47. वंडरफुल. -47. सो व्हॉट इज द आन्सर वाघमोडे ताई? 2. 2. 2. वंडरफुल. 2. 2 आन्सर. त्याच्यानंतर आता आबोली सोनवणे ताई, तो तुमचा मोर अजून तुमचा जंगलात अजून वेगळा दिसतोय मला. तो असा 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 2चा नसतो. असा 2 नसतो बाबा, असा 2 असतो. प्लीज ते जरा प्रॉपर आधीचे पण व्हिडिओ बघा जरा. हा प्लीज, जर काही चुकवले असतील ना, त्या पिल्लूला थोडं बाजूला बसवा. पण पहिले तुम्ही शिकल्यात तर साऱ्या गावाला शिकू शकतात. पहिले जरा इकडे लक्ष द्या. हा, आणि आधीचे पण व्हिडिओ बघा. हा, आबोली ताई सांगा आता याच्यात काय करायचं काय नाही करायचं सांगा लवकर. आबोली ताई माईक ऑन करा. +10. +10 हा, नाही, प्लस टेन. +10 नाही, थोडासा डिफिकल्ट डिफिकल्ट अंक घ्या. दोघं रॉडवर ऍप्लिकेशन प्लस होईल असं. हा, +38. व्हेरी गुड. +38. +30. 38. 38 नाही. आहे का बघा बरं. 8 आहे का युनिट रॉडवर 38? थांबा थांबा, त्या कुठं गेल्या आबोली ताई? त्या दिसत नाही मला आता. आता 8 आहे का युनिट रॉडवर? हा पण विचार केला पाहिजे. वंडरफुल, त्यांनी चांगलं सांगितलं. उलट त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळालं. हा 30 मी करू शकतो 10च्या रॉडवर, पण 8 माझ्याकडे अवेलेबल नाहीये. युनिट रॉडवर अवेलेबल नाहीये. उलट चांगलं झालं त्यांनी ते बोलल्यात. आता त्या नेमकं मला दिसत नाही कुठं गायब झाल्यात. पण डेफिनेटली मी पुन्हा परत सांगतो की पुन्हा परत आबोलीताई पुन्हा परत विचार करा. कुठला नवीन अंक घ्या. नवीन अंक घ्या. हम्म. आबोलीताई सांगा. पहिले 2 करून घ्या. तुमच्याकडे 2 करून घ्या पहिले बोटांवर आणि सांगा काय सांगतात तुम्ही पुन्हा परत. अरे देवा, फारच प्रॉब्लेम आहे. हा बोला. हॅलो. हा बोला. हा, +27. +27. वंडरफुल. +27 करा सर्वजण. +27. आन्सर इज द 29. आन्सर इज द 29. ओके. त्याच्यानंतर मला अर्चना चव्हाण ताई दिसत आहेत. अर्चना चव्हाण ताई, मला काय याच्यामध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कराल सांगा. +60. +60. वंडरफुल. काही हरकत नाही. +60. म्हणून आन्सर 60. इज द 89. अशा तुमच्या बोटांवर मॅच होत, मी मुद्दाम तुम्हाला मॅच करण्यासाठी हे सर्व शिकवतोय. आन्सर इज द 89. अर्चना ताई दाखवा मला तुमचा आन्सर काय दिसतंय. आन्सर इज द 89. 89. वंडरफुल, नो प्रॉब्लेम. सो त्याच्यानंतर सरला ताई दिसत आहेत मला. सरला ताई 89 पुढे येस. तुमच्या बोटांवर दाखवा. फक्त तुमचे बोटच दिसत नाही मला. ते दाखवा मला तुमचे बोट. 89 दाखवा. माग हा, कसं दाखवताय तुम्ही 89? नाही, तुमचं ते ना, तुमचा वरचा फॅन दिसतोय पण तुमचे बोट काही दिसत नाही. तुम्हाला वरचा फॅन नाही दिसला तरी चालेल. तो मोबाईल असा ठेवा की तुमचे हात दिसले पाहिजे मला. व्हेरी गुड. हा, 89. आता 89 मध्ये तुम्हाला काय ऍप्लिकेशन करायचं ते तुम्ही सांगा मला थोडंसं फास्ट 89. सांगा. करू द्या त्यांना विचार. त्यांना सांगू द्या त्यांच्या पद्धतीने. खूप ऑपॉर्च्युनिटी देत काय जे मनात येईल ते सांगा बिंदास. +20. नाही, 20 नाही चालणार. थोडासा अवघड अंक घ्या. असा सोपा अंक नाही घेऊ देणार मी. खूप अंकांचं शक्यता आहे. किती पॉसिबिलिटीज आहेत सांगा. तुमचा नंबर आहे. तुम्हाला दुसऱ्याला देणार नाही मी तुमचा नंबर. त्याच्यानंतर जयश्री बारी ताई तयार राहा तुम्ही. ओके ओके. +50. 1515 काय प्लस का मायनस? प्लस. +1515. 89 मध्ये बघा 15 साठी 10 करावं लागेल. 10 होतोय बघा. 5 आहे का तुमच्या युनिट रॉडवर? 5 आहे युनिट नाही. रॉडवर. मग कसं काय 15 नाहीये. सांगणार तुम्ही? नाही चालणार. डायरेक्ट अवेलेबल नाहीये तो. डायरेक्ट अवेलेबल नाहीये. दुसरा अंक घ्या. पण इकडे -15 यावेळी करू शकतात तुम्ही. +15 नाही करू शकत, पण -15 करू शकतात. पण -15 नाही बोलू देणार मी. आता वेगळा अंक घ्या. सांगा वेगळा अंक. खूप अंक आहेत. खूप दिसत आहेत समोर. बोला.
सांगा. तुमच्यासाठी थांबलोय सर आम्ही सर्व. हा, इकडे अवेलेबल नाहीये ना काहीच. मग मायनस सांगा, सबस्ट्रॅक्शन सांगा. सबस्ट्रॅक्शन पण तुम्ही सांगू शकता. -10. मी सोपा अंक नाही घेऊ देणार. 20 आहेत ना फक्त. ठीक आहे, तुमचा नंबर मी वेगळ्या ताईंना देतो. जयश्री बारीताई. जयश्री बारीताई. हा, हाँ जयश्री ताई यस सर. सांगा. हा, सांगा. एट लेस 75. लेस 75. बघा, त्यांनी सांगितलं 75. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 1414. तुमच्याकडे सर्वांकडे 14. अहो, अर्चनाताई. अर्चनाताई काय नाही, काय होत्या? कुठल्या ताई होत्या आधी? सरलाताई. 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 खूप अंकांची पॉसिबिलिटीज होती आणि आन्सर इज द 14. आता 14 करून घ्या, -75 करून घ्या आता. त्यास हा, जयश्री ताईंचं तरी ऐका. माझं ते ऐकत नाही, पण तुम्ही तरी त्यांचं ऐका. हा, 75 करा. केला का 75? आता तरी पण तुमची करंगडी अजून अशी आहे. म्हणजे तुम्ही दळण दळलेलं नाही याचा अर्थ पहिल्यापासून. हा, दिसतं ते ते दिसतंय तुमच्या याच्यावर. म्हणून मुद्दाम मी चेक करतो. तुम्हाला असं वाटलं की मी कोणालाच सोडणार नाही तर. जर बेस्ट 1 लाख रुपये भरलेत ना, साहेबांचे कष्टाचे पैसे आहेत. तुमचे जरी असेल, तुम्ही कुठं सर्व्हिसला असेल, पण तुमच्या पण कष्टाचे पैसे आहेत. आपण सर्वजण कष्टकरी आहोत. तर प्रत्येकाचा पैशाचा चीज झाला पाहिजे. तर शिकताना प्रॉपर शिका. थोडं इंटरॅक्टिव्ह आहे, थोडंसं तुम्हाला म्हणजे कृतीयुक्त शिक्षण आहे, थोडंसं